दुर्वा, तरीच म्हंटल तिचा कॉल आला म्हणजे मी काही बोलायलाच नको. ती म्हणजे पंतप्रधान नाही का की तिने बोलावलं म्हणजे तुला जायलाच हवं. दुर्वा मॅडमचा फोन आलेला. आय एम सॉरी. मग मात्र तुला वेळ झाला तरी मी काही बोलायलाच नको होतं. आपण ऐकत आहात अध्ययन या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करते. अध्ययन भाग 2. अर्जुनने ऑफिस मध्ये पाय ठेवला तसं त्याला सगळेच एका पाठोपाठ ग्रीट करू लागले. सर्वांना रिप्लाय करत मान हलवत तो वेस्ट सूटचे बटन्स लावत लगबगीने केबिन मध्ये शिरला. त्याला आलेला पाहताच त्याचा असिस्टंट समीर त्याच्या मागोमाग केबिन मध्ये आला. गुड आफ्टरनून सर. मीटिंग स्टार्ट करायची? बोलवून असता आपला. हो, तू बोलाव सगळ्यांना. मी एवढे मेल वाचून आलोच. ओके सर म्हणत तो निघून गेला. खरं तर त्याचा मूडच नव्हता की मीटिंग अटेंड करेल. इव्हन आज कामावर लक्ष देणं त्याच्यासाठीही फार अवघड होणार होतं. त्याचं मन अस्वस्थ होतं. डिवोर्सही नाही म्हटलं तरी त्याला वाईट वाटत होतच, पण आपण एक बिझनेसमॅन आहोत तर ते सगळं त्याला करावं लागणार होतं एका जबाबदार व्यक्तीसारखं. तो मेलवरून नजर फिरवत होता, पण मनाच्या कोपऱ्यात त्याचंच मन त्याला आता कटघऱ्यात उभं करत होतं, कारण स्नेहाचे ते बोल त्याला त्रास देत होते. खरंच माझ्यातच काही कमी आहे का? मलाच नाती जपायला येत नाहीत का? स्नेहाने थोडंही कधीच समजून घेतलं नाही मला ती नको होती का? पण अगदी तिचं आयुष्य नर्क बनवल्यासारखं बोलत होती ती मगाशी सुद्धा. मी इतका वाईट आहे? त्याच्या विचारांची तंद्री तुटली, कारण त्याच्या समोरचा लँडलाईन वाजलेला. त्याने पटकन फोन कॉल उचलला. हॅलो सर, सगळे जमले, येताय ना? समीरचा आवाज होता. हो आलो. मला त्याने लॅपटॉप बंद केला आणि मोठा सुस्कारा सोडत उठला आणि मीटिंग रूम मध्ये जायला निघाला. समोर मीटिंग चालू होती. त्याचा असिस्टंट प्रोजेक्टरवर काहीतरी दाखवत होता. अर्जुन होला हो करत होता, पण त्याचं म्हणावं असं लक्ष नव्हतंच आज. तो फक्त शरीरानं तिथं होता, मन मात्र प्रचंड अस्वस्थ होतं. कशी मीटिंग संपताच तो उठून पुन्हा त्याच्या केबिन मध्ये आला. आता खरं तर त्याला कोणाशी तरी बोलावं वाटत होतं. या क्षणाला दुसरं कोण असणार होतं तिच्याशिवाय? त्याची एकमेव बेस्ट फ्रेंड दुर्वा, तीच त्याला आठवली. आता या वीक मध्ये ती तिच्या काही कामासाठी न्यूयॉर्कला गेली होती. त्याने सरळ मोबाईल उचलून तिला कॉल लावला आणि गॅलरी मध्ये आला. रिंग जात होती. काहीच सेकंदांनी तिने त्याचा फोन कॉल उचलला. हे बडी, चक्क ऑफिसावर मध्ये कॉल केलायस तू? ठीक आहेस ना? दुर्वा, मी खूप वाईट आहे का ग? कुठेतरी दूर पाहत तो निराशपणे तिला विचारत होता. नो यार, वाय आर यू सेइंग सो? तू जगातला सगळ्यात बेस्ट पर्सन आहेस. हा, कधी कधी रूढ होतोस, पण ठीक आहे. हँडसम आणि स्मार्ट सोबत मिळमिळीत पेक्षा हे कॉम्बिनेशन बरं आहे की. ती खळखळून हसली. दुर्वा, आज फायनली आमचा डिवोर्स झाला. तो थरथरत्या शब्दात कसा तरी बोलला. हे, तू डिवोर्स दिलास ही? अरे यार, किती समजावलं होतं मी तुला. ती चुकते, तू चुकू नको. काय यार तुला तर माहिती आहे ना सगळं, तरीही असं बोलतेस तू? तिला आपल्यावर संशय होता. किती समजावलं मी तिला यावर, आणि तिला वेळ देत नव्हतो का मी? सांग ना. तिला कितीही वेळ दिला तरी तो तिला कमीच वाटायचा. याला मी काय करू शकत होतो? मागच्या महिन्यात तिच्यासाठी गोवा ट्रिप ही प्लॅन केली होती. नाही, पण हे आता सगळं असह्य होत होतं माझ्यासाठी आणि म्हणून मी डिवोर्स दिला. पण त्रास कोणाला होतोय अर्जुन? तुलाच ना. हे बघ, त्रास बीस नाही होतय मला. तिला त्रास होत होता माझा, म्हणून मोकळं केलंय मी तिला, बस. तो आताही फिकीर नसल्यासारखं बोलला. त्रास होत नाहीये? खरंच अर्जुन, तुझा प्रॉब्लेम काय आहे माहिती का? तू स्वतःला व्यक्त करत नाहीस आणि तिथेच सगळी गडबड होते. प्रत्येक गोष्ट मनात ठेवलीच पाहिजे का? मनात जे असेल, राग असो वा प्रेम, दोन्हींना वाट देता यायला हवी.
दुर्वा, मला लेक्चर नको यार आता. जस्ट तुझी आठवण आली, तुझ्याशी बोलावं वाटलं म्हणून मी कॉल केला. तू सुद्धा लेक्चर देणार असशील तर ओके, सॉरी. बाकी ज्यांना माझ्या आयुष्यात राहायचे ते राहतील, नाही तर जातील, मला फरक पडत नाही. तू ना खूप कठीण आहे समजायला अर्जुन. बोलायला फोन करतोस आणि बोलूही देत नाहीस मला. कठीण आहे ना मी? तूही आता हेच बोलत आहेस तर ठीक आहे, जाऊ दे ना दुर्वा. कदाचित मला कोणी समजून घेऊच शकत नाहीये. बरं सोड तो विषय. मग आता काय ठरवलंयस? ठरवायचं काय आहे त्यात? मला तूच एक मैत्रीण म्हणून समजून घ्यायला कमी पडतेस तर इतर कोणाकडून मी काय अपेक्षा करणार? सो मुलींपासून 4 हात दूर राहायचं बस. मी आणि माझा बिझनेस, मला बाकी काही नको. ठीक आहे, देव तुझं भलं करो, चांगली सद्बुद्धी देव. पण बरं झालं फोन केलास. फायनली मुलांबद्दलचा गैरसमज होता मला तुला पाहून, पण असा मुलगा मला भेटलाय जो दूर दूर पर्यंत तुझ्यासारखा तर नाहीच आहे. ऍक्च्युली आय एम फीलिंग समथिंग फॉर हिम. शेवटचं वाक्य ती हळूच त्याला म्हणाली. वा, गुड, हे बेस्ट झालं. म्हणजे माझं डोकं खायचं तरी सोडशील तू. तो आता कुठे हसला. चल हट, तुझं डोकं तर मी खाणार. तो माझा जन्मसिद्ध हक्क आहे, कळलं ना? बरं चल, मला जावं लागेल. मी तुला करेन रात्री फोन. काळजी घे, जास्त विचार करू नको. हो ठीक आहे, बाय म्हणत त्याने फोन कॉल कट केला. काय माहित आयुष्यात कुठलाही कठीण प्रसंग येऊ दे, पण तिच्याशी बोलल्यावर त्याला बरं वाटायचं. ती त्याची बेस्टी होती. लहानपणापासून तिनंच तर साथ दिलेली त्याची. जेव्हा पण तो एकटाच प्रत्येक गोष्टीशी लढत होता, तीच सोबत होती त्याची एक मैत्रीण म्हणून. त्यामुळेच तर त्याला तिच्यासाठी खूप रिस्पेक्ट होता. तिच्या एका कॉलवरही तो धावून जायचा. तिचंच एकटीचं बोलणं, मग ते अगदी कडू जरी असेल तरी तो ऐकायचा, पण तेही एका लिमिटच्या पुढं नाही. पण मैत्री मात्र त्यांची आतापर्यंत कधीच सुटली नव्हती. आणि हीच गोष्ट स्नेहाला खटकायची. तिला वाटायचं त्या दोघांचं काहीतरी आहे, आणि कितीही समजावलं तरी समजून घ्यायला तयार नसलेली ती अखेर आज वेगळी झालेली. अर्जुन मात्र आपोआपच भूतकाळात डोकावत होता. त्या दिवशी स्नेहाला त्याने आपण मूवीला जाऊया असा मेसेज केलेला, आणि त्याने तिला आवरून ठेवायला सांगितलेलं, आणि तो अगदी आठवणीने लवकर घरी जायला निघालेला सुद्धा. पण मध्ये रस्त्यातच त्याला दुर्वाचा फोन येऊ लागला. हा बोल ना दुर्वा. हे अर्जुन, माझ्या आईला अचानक त्रास होऊ लागलाय. तिला पोटात दुखू लागले रे. दुर्वा शांत हो, मी पोहोचतोय लगेच. तिने विचारण्या आत तिला येतोय असं सांगून लगेचच तिचा फोन कॉल कट करून त्याने कार तिच्या घराच्या दिशेने घेतली. त्या दिवशी तिच्या आईची तब्येत जरा जास्तच ठीक नव्हती. त्यांच्या अपेंडिक्सला पूर्ण सूज आली होती. त्या जर का त्या दिवशी वेळेत पोहोचल्या नसत्या तर नक्कीच त्यांना काहीतरी झालं असतं. आणि एकट्या दुर्वासाठी हे सगळं पाहणं अर्थात अशक्य होतं, कारण आईसाठी हळवी ती स्वतःच खूप घाबरली होती. अर्जुनने त्या दिवशी वेळेवर पोहोचून तिची मदत केली, पण घरी स्नेहाला मूवीसाठी तयार होऊन बसायला सांगितलंय हे तो विसरला. जेव्हा तिच्या आईचं ऑपरेशन झालं आणि त्या सुखरूप आहेत कळलं, त्यानंतर त्याच्या ते लक्षात आलं. मग मात्र दुर्वाला तिच्या आईची काळजी घ्यायला सांगून तो घरी आला तेव्हा जवळपास रात्रीचे 8 वाजत होते. डोरबेल वाजताच स्नेहानं दार उघडलं. दार उघडताच दरवाजात समोर तिचा चिडलेला चेहरा आणि तिचं एकटक पाहणं पाहून तो घाबरला. आय एम सॉरी स्नेहा, ते अचानक मीटिंग ठरली, नाहीतर कुणीतरी आलं असेल भेटायला. हो ना, मी मूर्ख आहे इथं तयार होऊन बसायला, नाही का? मला वाटतं तुझ्या आयुष्यात माझी काही किंमतच नाहीये. मग का केलेस तू लग्न? तो अजून आत आलाही नव्हता, तोच तिनं एवढी बडबड करून घेतलेली. हे स्नेहा, असं काही नाहीये. तो आधी आत आला, त्याने दार लावलं आणि तिला बाजूला घेतलं. तू बस आधी इथं, मी काय झालं ते सगळं सांगतो. मला ऐकायचंच नाहीये. तेच ऐकून कंटाळा आलाय मला. अर्जुन, काही नवीन सांगणार आहेस का? कामाच्या गडबडीत विसरलास तर नाहीस ना? हो, असं होऊ शकतं नाही का? तुझ्याकडून तर होऊ शकतं. तू मोठा माणूस आहेस बाबा.
स्नेहा, ऐकून घ्यायच्या आधी कसलंही मत बनवून घेत जाऊ नकोस. खूपदा सांगितलंय मी तुला या आधीही. आता मात्र त्याचाही आवाज वाढू लागलेला. बरं, नवीन काय सांगायचंय तुला? बोल, आता बोलच. स्नेहा, मला राग येऊ देऊ नकोस. मी निघालो होतो, पण ते मला दुर्वाचा कॉल आलेला. तो आता नॉर्मली तिला सांगण्याचा प्रयत्न करू लागला. त्याच्यात बोलण्यात दुर्वाचं नाव आलं तशी ती आणखीनच चिडली. दुर्वा, तरीच म्हंटल, तिचा कॉल आला म्हणजे मी काही बोलायलाच नको. ती म्हणजे पंतप्रधान नाही का की तिनं बोलावलं म्हणजे तुला जायलाच हवं. दुर्वा मॅडमचा फोन आलेला. आय एम सॉरी. मग मात्र तुला वेळ झाला तरी मी काही बोलायला नकोच आहे. ती माझ्याही पेक्षा तुझ्यासाठी किती महत्वाची आहे हे मला माहित नाहीये का? मी माझे शब्द माघारी घेते हो. ती उपहासाने म्हणत होती आणि आता मात्र अर्जुनचा तळपायाची मस्तकात केली. स्नेहा, त्याचा एकदम हातच उठला तिच्यावर, कारण ती एकटीच बोलत होती. काय झालंय हे जणू तिला जाणून घ्यायचंच नव्हतं. हो, मार ना मार. एवढंच राहिलं होतं अर्जुन, एवढंच राहिलेलं म्हणत ती रडत रडत सरळ आत बेडरूम मध्ये धावत निघून गेली. तो मात्र डोक्याला हात लावून बसला. खरं तर जी परिस्थिती होती, दुर्वाच्या आईला बरं वाटत नसल्याची आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जावं लागण्याची, ते जर तिला सांगितलं असतं तरी तिला ते पटलं नसतं, कारण ती दुर्वाचा पक्का द्वेष करत होती. कधी कधी तो खरंच स्नेहाचा विचार करून तिला समजून घेऊ पाहायचा, पण तिला कधी ते समजतच नसायचं. मग कधी आपण तिला समजून घ्यायला कमी पडतोय का? तीच कमी पडते, यातही त्यालाच कन्फ्युजन व्हायचं. आजचा भाग इथंच संपलेला आहे. कसा वाटला आजचा पार्ट हे आपल्या कॉमेंट्स मधून कळवायला विसरू नका. अर्जुनचं भूतकाळाचे टोचणी आणि का त्यांचं नातं एवढं विकोपाला गेलं होतं हे दिसतच आहे. बघूया काय होतंय पुढील काही भागात. त्यासाठी ऐकत रहा अध्यायम. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.